वाटतंय? करायला भेटतो आणि खूप चांगल्या वरून पाणी पडतोय, त्याचा आनंद घ्यायला भेटतोय. ते आवडून सगळ्यांना या आणि इथे वरून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घ्या. काय गरम गरम मका खाऊन कसं वाटतंय? खूप भारी ना. नमस्कार मित्रांनो, मी निलेश पडवेकर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मी चिपळूणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी व्हिडिओ होते, कारण काही कारणास्तव आपण काही व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो. पण आज आपण व्हिडिओ बनवतोय. तर ती कोणती असणार आहे? चिपळूणमधील जो सवसाळा धबधबा आहे, जो खूप प्रचलित आहे, त्याच धबधब्याला आज आपण भेट द्यायला आलोय. तर चला वेळ न घालवता लगेच आपण सवसाळा धबधब्याकडे जाऊया आणि त्याचा आस्वाद घेऊया आणि तुम्हालाही आस्वाद देण्याचा प्रयत्न करूया आपल्या व्हिडिओमार्फत. तोपर्यंत आपले मित्र काही साथीदार आहेत, जे माझे क्लासमेट्स आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण चाललो आहे सवसाळ्यावरती. आपले महाराष्ट्र पोलीस पण आहेत इथे, जे सुरक्षेसाठी आलेले आहेत. आणि चला आपण आपल्या मित्रांना भेटूया. तर हे आहेत आपले क्लासमेट शिशिर, सुयोग, अंकिता, लतिका आणि ती बिझी माणूस आहे, कारण ती आता नवऱ्यामध्ये बिझी झाले. ती निलिमा. ए निलिमा, ती कायम बिझी असते नवऱ्यामध्ये, त्यामध्ये तिला काय बोलून काय फायदा नाही. तर चला आपण सवसाळ्याकडे जाऊया. तर मित्रांनो, तो जो समोर तुम्हाला दिसतोय तो आहे सवसाळा धबधबा. चिपळूणमधील सुप्रसिद्ध असा धबधबा, त्याला सवसाळा हे नाव पडले. तर इथे एंट्री करताच आपल्याला इथे खाण्यासाठी स्नॅक्स कॉर्नर म्हणजे मका, भाजलेला मका असतो तो आपल्याला बघायला खायला मिळतो इथे. खूप चविष्ट असतो, त्याला लिंबू मिरची वगैरे लावून आपल्याला खायला भेटतो. तो आपण नंतर ट्राय करणारच आहोत. तर मित्रांनो, सवसाळा धबधब्यावरती जाण्याच्या अगोदर इथं आपल्याला एक छोटासा वॉटरफॉल बघायला मिळतो. त्याचंच एक रूपांतर आहे. त्या ठिकाणी लोक येऊन इथे बसून सेल्फी फोटोज वगैरे काढू शकतात. एक चांगला अनुभव आहे इथला पण आणि वरचा पण. तर आपण दोन्ही पण अनुभव घेणार आहोत. एक खालचा पण अनुभव घेणार आहोत आणि वरचा पण अनुभव घेणार. जो या खालच्यापेक्षा जो वरचा अनुभव आहे ना, तो खूप बघण्यासारखा आहे. तर मी तरी म्हणेन की एकदा तरी तुम्ही आपल्या या चिपळूणमधील सुप्रसिद्ध असा सवसाळा धबधबा आहे, त्याला एकदा तरी येऊन भेट द्या. सुयोग, आपल्या चिपळूणमधील सवसाळा धबधब्यावरती भेट देऊन तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय मला. आता आपण खूप वर्षानंतर, म्हणजे आपण शाळा सुटल्यानंतर मला वाटतं आपण एकत्र 4-1 वर्षानंतर आपण भेटतोय. तर खूप मजा वाटते तुला? एकदम मजा. त्याचबरोबर आपल्याबरोबर शिशिर पण आहे. शिशिर, काय वाटतंय तुला? खूप वर्षानंतर आपण एकत्र भेटतोय. आज आपण खूप वर्षानंतर एकत्र भेटतोय, खूप आनंद वाटतोय. बिकॉज बरेच दिवस आपण धावपळीच्या जीवनात असतो, त्यामुळे हा रिलॅक्स टाईम पाहिजे. आणि ॲक्च्युली झालं असं की स्कूल फ्रेंड्सच आपल्यासोबत आहे, त्यामुळे अजून खूप मजा येत आहे. धन्यवाद. चला मग आपण आणखीन आनंद घेऊया.
सवसाडा धबधब्यावरती काही आपल्या फ्रेंड्सना भेटणार आहोत. तर दादा तू आणि तुझे फ्रेंड्स लोक इथे सवसाडा धबधब्यावरती आल्यात, तर तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? खूप एन्जॉय करायला भेटतो आणि खूप चांगलं आहे. वरून पाणी पडतोय, त्याचा आनंद घ्यायला भेटतोय. हे आवर्जून सगळ्यांना सांगेल, तुम्ही सुद्धा या आणि इथे वरून उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घ्या. ताई तू काय सांगू शकतेस? आणि आता या धबधब्याखाली जाऊन उभं राहायचंय मला, पण तो आनंद असं वाटते की वरून पडणारा धबधबा नाचेल कसा असेल आनंद काही कळत नाही, पण एकदा जाऊन मी नक्कीच बघणार. पण तिथे प्रत्यक्षात गेल्याशिवाय त्याचा आनंद तुला घेता येणार नाही, तर नक्कीच जाऊन नक्कीच घेणार आहे. ठीक आहे नक्कीच. चला मित्रांनो फायनली आपण आंघोळ वगैरे केली, म्हणजे धबधब्याचा आनंद लुटलेला आहे. आता आपण चाललोय काहीतरी खाऊया. इथे गरम गरम मका भेटतो, तो आपण खाऊया आणि नंतर आपल्या व्हिडिओला एंड करूया. मित्रांनो आता आपण सवसाड्याचा आनंद घेतलेला आहे. आता आपण इथे मका खायला आलोय. असा मका भेटतो खायला, तो आपण मका खाऊया. तर मित्रांनो आता आपण सवसाळा फिरून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण विसाव्यावर आलोय. विसाव्यावर कशासाठी आलोय तर आपण सर्वजण चहा प्यायला आलोय. मस्तपैकी चहा कॉफी आणि मस्त की पावसाचं वातावरण आहे. कांदा भजी तर झालेच पाहिजे म्हणून आपण कांदा भजी सुद्धा झाले. चला त्याचा आनंद घेऊया, जरा गप्पा गोष्टी मारूया.
सुट्टी दिला ना? म्हणजे बोललास काय आमच्याशी? वर्गातले पोलीस बघायचं काम केलं. एक बरोबर दाखव.